नमस्कार, मी सविता पाटील। तर बघा सकाळी सकाळी आपला फार्म हाऊसवर काय काम सुरू आहे बरं बघू आपण। तर सकाळचे वाजले 7:30 वाजलेले आहेत आणि खूप छान असं वातावरण आणि भरपूर ऊन पडलेले आहे आता मस्त। आणि आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते। तर हे आहे आपलं फार्म हाऊस, छान असं मस्त फुलांनी सजलेलं आहे। बघा किती छान अशी फुलं आलेली आहेत आपल्या फार्म हाऊसवरती। खूपच छान असं फुलांनी भरलेलं आहे। तर आता आपण बघू, आज चालू आहेत गहू तांदूळचे पापड सुरू आहेत। इकडे पिण्यासाठी जे पाणी ठेवलेले आपण रांजण म्हणतो, आणि इकडे बघा नागली उचललेली मी, आणि समोर पीठ घ्यायचं काम सुरू आहे। नमस्कार, शुभ सकाळ। तर बघा, मी सविताचा पापड उद्योग आहे तिथं तिला मदत करतो आणि मशीनच्या साहाय्याने पीठ घेरणं चालू आहे। आणि मशीन सुद्धा आम्ही घरच्या घरी तयार केलेलं आहे। हे आज जे पीठ घेरणं चालू आहे तर ते आहे गहू तांदूळचं पीठ आहे। गहू तांदूळचे पापड करायचे आहेत आम्हाला। तर सविताचा हा छोटासा शेतीपूरक व्यवसाय आहे। ती शेती पण करते आणि स्वतः शेतामध्ये पापड उद्योग सुद्धा करते। तर तुम्हाला जर पापड लागलं तर नक्कीच ऑर्डर द्या। तर अशा प्रकारे माझं सकाळपासून रुटीन सुरू असतं पापड उद्योगाचं। तर बघा किती छान असं वातावरण आहे आणि मोकळ्या वातावरणात आम्ही पापड बनवतो। तर बघा इथं मी अगोदर नागली पण सुकवायला टाकले कवळ्या उन्हात। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता अशा कवळ्या उन्हामध्ये मी अशी नागली पसरवून ठेवलेली आहे आणि मी पापड पण टाकते। आणि आपल्याकडे ज्या ताई आहेत पापड करायला, तर ते पापड वगैरे प्रेस करतायत। तर असे रॅक वगैरे मी बनवलेले आहेत बघा, छान असे पटकन पापड पण कोरडे होतात। तर इकडे बघा सकाळी सकाळी आपला 8 वाजता पापडाचं काम सुरू होऊन जातं आणि एकदम हाताचा पापड आहे बघू शकता तुम्ही। आणि चुलीवरचं पापड हे सगळं आपलं, कारण आपल्याकडे कुठलीच मशीन वगैरे नाही आहे, इलेक्ट्रिक मशीन नाही आहे, आम्ही हातानेच बनवतो आणि अशा प्रकारे आम्ही रोज पापड तयार करतो। तर आज आहेत गहू तांदूळचे पापड आणि खूप छान असे पापड तयार होत आहेत। तर बघा इकडे चुलीवर मी घेरलेलं होतं सकाळी आणि बघा छान असं चुलीवरचं पापडचं पीठ पण छान झालेलं आहे मस्त, आणि खूपच गरम पीठ आहे बघू शकता तुम्ही, कलरही सुंदर आलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं रोजचं काम सुरू असतं। आणि इकडे कालचे आम्ही जे पापड बनवले ते नागलीचे, तर ते पण बघा अशा कवळ्या उन्हात ठेवलेले आहेत, छान असे सुकलेले आहेत ते पण, तरी पण आम्ही थोडंसं उन्हात, तर अशा कवळ्या उन्हात ठेवलेले आहेत पापड, पण छान असा कलर आलेला आहे बघू शकता। आणि आपले प्युअर नागलीचे पापड आहेत, नागलीचे, ज्वारीचे आणि गहू तांदूळचे, असे 3 प्रकारचे पापड आहेत। आणि तुम्हाला होलसेल किंवा रिटेल दोघी भावात मिळतील आपल्याकडचे पापड। आणि चुलीवरची चव तर तुम्हाला माहितीच आहे, खूपच छान लागते आणि खूपच छान असा फुलतो पापड। तर बघा अशा प्रकारे आमचं रोजचं रुटीन सुरू असतं आणि मी स्पेशल पापड टाकायलाच असते। सगळे मिळून आम्ही असे एकत्र काम करतो। आणि खूप थंडी होती आज सकाळी सकाळी, तर आम्ही कल्याण, पुणे, नाशिक, संभाजीनगर असं आम्ही एसटी पार्सल पाठवतो। आम्ही कुरिअर वगैरे काही करत नाही। तर बघा अशा प्रकारे आमचं रोजचं काम सुरू असतं। तर आज सकाळपासून खूप धावपळ सुरू होती आणि आज बघा गहू तांदूळचे पापडला सुरुवात केली आहे, कारण भरपूर ऑर्डर आल्या होत्या गहू तांदूळच्या पापडसाठी। म्हटलं चला आज गहू तांदूळचे पापड बनवू आपण। तर 1 नंबर क्वालिटी बघू शकता तुम्ही, आणि घरगुती पद्धतीने, आणि स्वच्छता पण तुम्ही बघू शकता। तर बघू शकता तुम्ही खूपच छान असे पापड तयार झालेले आहेत। आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता 5 वाजले, म्हटलं चला आता आपण पापड वगैरे भरून घेऊ। तर बघा माझे पापड छान असे कोरडे झालेले आहेत मस्त, बघू शकता तुम्ही, एकच नंबर पापड तयार झालेले आहेत। इकडे गहू तांदूळचे आहेत आणि मी नागलीचे पापड भरत आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।